मुंबईत बहुचर्चित असा अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा गोखले पुलाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे। शेवटच्या टप्प्यात हात फिरवण्याचं काम आहे जे या ठिकाणी गोखले पुलाचं सुरू आहे। आपण सध्या आहे अंधेरी गोखले पुलावर। गोखले पुलाचं दृश्य पाहिलं तर जो मेन पिलर टाकण्याचं होतं, जे मेन पूल बांधण्याचं होतं अंधेरी रेल्वे लाईनच्या पटरीवर, मात्र ते काम पूर्ण झालेलं आहे। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी जेसीबी आहे पालिकेची, ती देखील आता गोखले पुलावर आली आहे आणि आता या ठिकाणी जे काम आहेत महत्त्वाचं, जे सीसी होतं कॉन्क्रीट टाकण्याचं काम होतं, ते काम पूर्ण झालेलं आहे। शेवटच्या टप्प्यात जे छोटे मोठे काम आहेत या ठिकाणी पुलाला लागणारा साहित्य किंवा इतर जे छोटे मोठे काम आहे ते शेवटच्या टप्प्यात हात फिरवण्याचे काम जे इंजिनियर आहेत, कारीगर आहेत त्यांच्याकडून सुरू आहेत। खरं तर गोखले पूल हा अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे। या गोखले पूल बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतात। मात्र या पुलासाठी बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात आहेत पालिका ब्रिज डिपार्टमेंटनं युद्ध पातळीवर काम सुरू केलं होतं। मात्र यामध्ये रेल्वे लाईन आहे जे महत्त्वाचे त्या ठिकाणी अडथळा ठरत होते। मात्र आजूबाजूला जे गोखले पुलाचे शेजारी आहेत काही झोपडे होते, ते देखील त्या ठिकाणी जेसीबी जे क्रेन मशीन आहे ते फिरण्यासाठी जागा नव्हती। मात्र ते सर्व अडथळा पालिकेने दूर केल्यानंतर आहे, जे पालिकेने लांब केलं ते सॉल्व केल्यानंतर आहेत या ठिकाणी काम आहे ते युद्ध पातळीवर सुरू झालं। आणि खरं तर मुंबई महानगरपालिकाकडून आहे या पुलाच्या उद्घाटनासाठी 6 वेळ आहे ते 6 मुहूर्त देण्यात आला होता, मात्र ते चुकलं होतं। आता नवीन मुहूर्त आहे 25 मार्च देण्यात आला आहे। या मुहूर्तावर 7व्या मुहूर्तावर खरं तर हा पुलाचं उद्घाटन होईल आणि लोकार्पण सोहळा होईल। त्यानंतर मुंबईकरांना आहे जे अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा मिळणार आहे। एका लाईनचं आहे जे लेनचं काम पूर्ण होऊन गोखले पूल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरू होणार आहेत। कॅमेरामॅन अजित शिवतारकर सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।